Welcome in the second part. Deepchand, who was cutting the hair of an elderly gentleman, was so startled that his hand shook and he nicked his customer's right ear. And Deepchand, who was a barber, and he heard this shocking news. दीपचंदनी ही शॉकिंग न्यूज ऐकली की पिपलनगरची बँक आपली आहे तो कोलॅप्स होणार आहे. आणि त्या भीतीने किंवा त्या बातमीच्या धक्क्याने काय झालं, ही वॉज सेविंग कटिंग द हेअर ऑफ एल्डरली जेंटलमन अँड वॉज स्टार्टल दॅट हिज हँड शुक अँड निक्ड हिज कस्टमर्स राईट इयर. त्याचा हात असा थरथर कापला आणि कस्टमरचा जो राईट इयर आहे हा स्लाइटली कट झाला, निक्ड. द कस्टमर एल्प्ड विथ पेन अँड डिस्ट्रेस, पेन बिकॉज ऑफ द कट अँड डिस्ट्रेस बिकॉज ऑफ द ऑफुल न्यूज ही हॅड जस्ट हर्ड. अँड द कस्टमर एल्प्ड, आणि तो कस्टमर किंचाळला कारण त्याचा उजवा कान कापला होता. अँड ही क्राईड लाऊडली विथ पेन अँड डिस्ट्रेस, म्हणजे त्याला वेदना तर झाली पण धक्का पण बसला होता. वेदना पेन बिकॉज ऑफ द कट अँड डिस्ट्रेस बिकॉज ऑफ द ऑफुल न्यूज ही हॅड जस्ट हर्ड. बिकॉज he had a pain because cutting his ear, and he was very unhappy or annoyed because he heard very shocking news. With one side of his neck still unsewn, he sped across the road to the general merchant store where there was a telephone. With one side of his neck still unsewn, त्या कस्टमरचा हा जो राईट साईड होता तो भाग आणखी कटिंग करायचा राहिला होता, ते केस कापायचे राहिले होते, अनसेवन. ही स्पेड अक्रॉस द रोड टू द जनरल मर्चंट्स स्टोअर वेअर देर वॉज अ टेलिफोन. आणि समोरच्या दुकानामध्ये एक टेलिफोन बूथ होता. म्हणजे पूर्वी लोक फोन करायला, डायल करायला काही दुकानामध्ये जायचे, त्याला आपण STD असं म्हणत होतो, ISD असं म्हणत होतो किंवा PCO असं म्हणत होतो. तर या ठिकाणी तो गेला. अँड ही डायल्ड द सेट गोविंदराम्स नंबर. And that customer dialed Seth Govindram's number. The Seth was not at home. And when he dialed and asked, "Is there Seth Govindram at home?" No, he was not at home. Where was he then? घरी नाहीत मग कुठे? The Seth was holidaying in Kashmir. Yes, this Seth is holidaying, enjoying in Kashmir. हे काश्मीरला फिरायला गेलेले आहेत. ओ वॉज दॅट सो? असं आहे का? द एल्डरली जेंटलमन डिड नॉट बिलीव्ह इट. त्याचा विश्वास बसला नाही. ही हरीड बॅक टू द बार्बर शॉप अँड टोल्ड दीपचंद. परत तो बार्बरच्या दुकानात आला, दीपचंदच्या दुकानात आला आणि दीपचंदला सांगितलं, द बर्ड हॅज फ्लोन. पक्षी उडाला. हु इज बर्ड हिअर? Seth Govindram is a bird. पक्षी उडाला अशा पद्धतीने त्यांना सांकेतिक किंवा एका वेगळ्या भाषेत सांगितलं. Seth Govindram had left town. Definitely it means a collapse. आणि मग विचार करायला लागला की सेठ गोविंदराम घरी नाहीत याचा अर्थ बँक कोलॅप्स झालेली आहे. And then he dashed out of the shop making a beeline for his office and checkbook. And the customer rushed very fast to his office. त्याच्या ऑफिसकडे तो सरळ निघाला because he wanted to get money from the bank and he need a checkbook. तो आपल्या ऑफिसकडे निघाला की ऑफिसमधून चेकबुक घ्यायचं आणि सरळ बँकेत जाऊन बँकेतले पैसे काढायचे. The news spread through the bazaar with the rapidity of forest fire. What is the news? Is it a true news? Is it a factual news or a rumor? कसली न्यूज आहे ही? खरी न्यूज आहे का अफवा आहे? ही न्यूज मात्र बाजारामध्ये पसरली. कशी पसरली ती? विथ अ रॅपिडिटी ऑफ फॉरेस्ट फायर. रॅपिडिटी ऑफ फॉरेस्ट फायर मीन्स व्हेरी फास्ट, लाईक ॲज अ फॉरेस्ट फायर. वणवा जसा पेटतो आणि पसरतो अशी बातमी पसरली. From general merchants it traveled to the shop, circulated among the customers, then spread with them in various directions.
कशी कशी पसरली? जनरल मर्चंटपासून ट्रॅव्हल झाली, ती शॉपमध्ये गेली, सर्क्युलेटेड अमॉंग द कस्टमर्स, त्या दुकानाचे कस्टमर गिराईक उभे त्यांच्यापर्यंत पोहोचली, अँड देन स्प्रेड विथ देम इन व्हेरियस डिरेक्शन्स, आणि बाजारात सगळ्या दिशेला प्रत्येक माणूस ती न्यूज घेऊन पुढे जात होतं. टू द बेटल सेलर, द टेलर, द फ्री वेंडर, द ज्वेलर, द बेगर सिटिंग ऑन द पेमेंट. टेलरकडून, फिरत्या विक्रेत्यांकडून, सोनारापासून ती सरळ सरळ रस्त्यावर बसलेल्या भिकाऱ्यापर्यंत ही बातमी पोहोचली. ओल्ड गणपत, द बेगर, ही बातमी गणपतपर्यंत पोहोचली, आणि गणपत हा बेगर आहे, एक भिकारी आहे. हॅड अ क्रुक्ड लेग, हिज लेग वॉज अ क्रुक्ड, ह्याचा पाय वाकडा ऐकायला आपण त्याला लंगडा असं म्हणतो, हा गणपत आहे. ही हॅड बीन स्क्वॅटिंग ऑन द पेमेंट फॉर इयर्स अँड ही हॅज ऑक्युपाईंग वन प्लेस ऑन द पेमेंट. फुटपाथवरची एक जागा त्यांनी कित्येक दिवसापासून अशी ऑक्युपाय केलेली, बळकावलेली, तो तिथंच कायम बसत असतो. अँड कॉलिंग फॉर आर्म्स, आणि तो भीक मागत असे. इन द इव्हिनिंग समवन वुड कम विथ अ बॅरो अँड टेक हिम अवे, अँड ॲट द इव्हिनिंग समवन ब्रिंग अ बुलक कार्ट फॉर हिम अँड ही वेंट विथ हिम. संध्याकाळी त्याला कोणीतरी हातगाडी घेऊन यायचं आणि त्यावर तो बसून जायचा. बट ही हॅड नेव्हर बीन नोन टू वॉक, त्याला चालताना कुणीच बघितलं नव्हतं. बट नाऊ ऑन लर्निंग दॅट द बँक वॉज अबाउट टू कोलॅप्स, गणपत ॲस्टॉनिश्ड एव्हरीवन, लीपिंग टू हिज फीट अँड ॲक्च्युअली रनिंग ॲट द टॉप स्पीड इन द डिरेक्शन ऑफ द बँक. अँड ॲज सून ॲज ही हर्ड द न्यूज, हा कधीच चाललेला त्यांनी गावातल्या लोकांनी बघितला नाही. बट नाऊ ही वॉज रनिंग इन अ टॉप स्पीड टू द डिरेक्शन ऑफ द बँक. जितक्या जोरात पळता येईल इतक्या जोरात तो पळाला बँकेच्या दिशेने, जो आतापर्यंत कधीच पळलेला नव्हता, कारण त्याला बातमी कळली होती की बँक कोलॅप्स होते. इट सून बिकेम नोन दॅट ही हॅड थाउजंड्स रुपीज इन द सेविंग्स, अँड आफ्टर दॅट द पीपल न्यू दॅट हिज थाउजंड्स ऑफ रुपीज आर डिपॉझिट इन द बँक. म्हणजे हा भिकारी असून सुद्धा याचे हजारो रुपये बँकेमध्ये सेव्हिंग केलेले होते. मेन स्टूड इन अ ग्रुप्स ॲट स्ट्रीट कॉर्नर्स डिस्कसिंग द सिच्युएशन, अँड मेन वेअर इन द क्राऊड द डिस्कसिंग द सिच्युएशन. आणि लोक घोळक्या घोळक्याने, गटागटाने चर्चा करत होते. पीपल नगर सेल्डम हॅड अ क्रायसिस, सेल्डम ऑर नेव्हर हॅड फ्लड्स. आणि पीपल नगरमध्ये अशा प्रकारच्या कितीतरी घटना घडल्यात, पण याच्यापूर्वी कधीही असं घडलं नव्हतं. काय घडलं नव्हतं? तर कधी फ्लड, पूर आला नव्हता, अर्थक्वेक्स, कधी भूकंप पण आला नव्हता, और ड्रॉट, दुष्काळ पण पडला नव्हता. अँड द इमिनंट क्रॅश ऑफ द पीपल नगर बँक सेट एव्हरीवन टॉकिंग अँड स्पेक्युलेटिंग अँड रशिंग अबाउट इन अ फ्रेंजी, अँड एव्हरीवन वॉज टॉकिंग. आणि पहिल्यांदा असं घडतंय की बँक दिवाळखोरीत निघते, आणि मग लोक चवीने याच्याबद्दल चर्चा करत आहेत, परत परत ती गोष्ट सांगतायत. सम बूस्टेड ऑफ देअर फार साइटेडनेस, कॉंग्रॅच्युलेटिंग देमसेल्व्स ऑन हॅव्हिंग ऑलरेडी टेकन आउट देअर मनी, अँड सम पीपल वर बोस्टेड, बोस्टिंग, स्वतःची पाठ थोपटून घेत होते की आम्ही किती धोरणी आहोत. फार साइटेडनेस म्हणजे आम्हाला दूरदृष्टी आहे असं म्हणणारे, ज्यांनी अगोदर पैसे काढून घेतले होते ते लोक. ऑर ऑन नेव्हर हॅव्हिंग पुट एनी इन, असे काही लोक होते की ज्यांचा एकही रुपया बँकेत नव्हता किंवा त्यांनी खातंच काढलं नव्हतं, ते पण स्वतःला शहाणं समजत होते. ऑदर स्पेक्युलेटेड ऑन द रिझन्स फॉर द क्रॅश, अँड ऑदर पीपल वेअर टॉकिंग द रिझन्स ऑफ द क्रॅश. ही बँक कोलॅप्स का झाली याच्याबद्दल लोक चर्चा करत होते. पुटिंग इट ऑल डाऊन टू द एक्सेस इंडल्ज्ड इन बाय सेठ गोविंदराम. आणि लोक असं म्हणत होते की सेठ गोविंदरामच्या उधळपट्टीमुळे बँकेवर हे दिवस आलेले आहेत. द सेठ हॅड फ्लीड द स्टेट, सेड वन. आणि लोक मग तोंडाला येईल ते बोलत होते. एक जण म्हणाला की सेठ गोविंदराम हा पळून गेलेला आहे, राज्य सोडून पळून गेलेला आहे. ही हॅड फ्लेड द कंट्री, दुसरा म्हणतो देश सोडून पळून गेला आहे, सेड अनदर. ही वॉज हायडिंग द इन पीपल नगर, सेड थर्ड. तिसरा म्हणतो आणि नाही पळून गेले, ते बँकेतच लपून बसलेले आहेत. ही हॅड हँग्ड हिमसेल्फ फ्रॉम द टॅमरिन ट्री, सेड द फोर्थ. चौथा म्हणतो की त्यांनी चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन
आत्महत्या केलेली आहे. अँड हॅड बीन फाउंड दॅट मॉर्निंग बाय द स्वीपर बॉय. आणि चौथा तर एवढं असं म्हणतो की त्यांनी फाशी घेतली असं त्या स्वीपर बॉयनी सकाळी बघितलेलं आहे. अँड ऑल दीज थिंग्स वेर द र्युमर्स. आणि या सगळ्या अफवा होत्या. बाय नून द स्मॉल बँक हॅड गॉन थ्रू ऑल इट्स रेडी कॅश अँड द हॅरेस्ड मॅनेजर वॉज इन डिलेमा. अँड इन द नून ही बातमी पसरली अँड ऑल पीपल गॅदर्ड इन द बँक. देर वॉज क्राऊड इन द बँक. आणि बँकेमध्ये हे सगळे लोक आले. द मॅनेजर वॉज हॅरेस्ड. आणि गोंधळून गेला, तो भांबावून गेला. एमर्जन्सी फंड्स कुड ओनली बी ऑब्टेन फ्रॉम अनदर बँक सम 30 miles इन डिस्टंट अँड ही वॉजंट शुअर ही कुड परस्यूड द क्राऊड टू वेट अंटिल देन. आणि एमर्जन्सी फंड म्हणजे कधी कधी बँकेला अधिक जर पैसे लागत असतील तर बँक एमर्जन्सी फंड इतर बँकांमधून मागवत असते. पण हे मागवणं पण शक्य नव्हतं. वाय? बिकॉज अनदर बँक वॉज 30 miles अवे. 30 मैलावर ही बँक होती. आणि इट इज नॉट शुअर की याही बँकेतून हे पैसे मिळतील की नाही हे मात्र खरं नव्हतं, निश्चित नव्हतं. अँड देर वॉज नो वे ऑफ कॉन्टॅक्टिंग सेट गोविंदराम ऑन हिज हाऊस बोट इन काश्मीर. आणि आता काय करायचं आहे? बँकेच्या मालकाला ही परिस्थिती सांगायची तर देर वॉज नो कॉन्टॅक्ट टू द सेट गोविंदराम बिकॉज ही वॉज ऑन द हाऊस बोट इन काश्मीर. काश्मीरमधल्या त्या हाऊस बोटीमध्ये आहे आणि सेठ गोविंदरामला मात्र संपर्क होत नाही. पीपल वेर टर्न बॅक फ्रॉम द काउंटर्स अँड टोल्ड टू रिटर्न द फॉलोइंग डे. अँड पीपल वेर देअर बट मॅनेजर वॉज रिक्वेस्टिंग हिम come tomorrow and I will give money tomorrow, not today. They did not like the sound of that. The people were not ready to listen such type of excuses by the bank manager. And so they gathered outside on the step of the bank shouting, give us our money or we'll break in. And people were shouting. And people were saying that, give us our money, आमचे पैसे द्या. नाहीतर आम्ही we will break in. नाहीतर आम्ही बँक फोडू. And fetch the Seth. We know he is hiding in the safe deposit locker. Fetch the Seth म्हणजे तुमच्या मालकाला बाहेर काढा. तो डिपॉझिट सेफ डिपॉझिट लॉकरमध्ये त्याला लपवून ठेवलेला आहे. मिसचिफ मेकर्स हू डिडंट हॅव अ पैसा इन द बँक. मिसचिफ मेकर्स म्हणजे असे टवाळखोर लोक की ज्यांचा बँकेमध्ये एकही रुपया नाही, एक पैसा नाही, असे लोक बँकेच्या समोर आले. हू डिडंट हॅव अ पैसा इन द बँक joined the crowd and aggravated their mood. आणि लोकांना भडकवून द्यायला लागले. ॲग्रिक्वेटेड म्हणजे त्यांना भडकवून देणे, तुमचे पैसे आत्ताच घ्या. द मॅनेजर स्टूड ॲट द डोअर अँड ट्राईड टू प्लेकेट देम. अँड मॅनेजर वॉज रिक्वेस्टिंग, मॅनेजर वॉज अर्जिंग देम टू कम टुमॉरो. मॅनेजर हात जोडून लोकांना विनंती करतोय, शांत करण्याचा प्रयत्न करतो, तुमचे पैसे मिळतील, तुम्ही काळजी करू नका, बँकेत पैसे आहेत पण आत्ता कॅश नाही. He declared that the bank had plenty of money but no immediate means of collecting it. The bank had enough money but now we don't have a money. कारण लोक एकाच दिवशी भरपूर पैसे मागायला आले होते. He urged them to go home and come back the next day. आणि मॅनेजर म्हणत होता की तुम्ही घरी जा, तुमचे पैसे मी उद्या देतो, उद्या व्यवस्था करतो. We want it now. आणि लोक chanted some of the crowd. आणि क्राऊड एका सुरात म्हणत होता, वी वॉन्ट नाऊ, आत्ताच आम्हाला पैसे पाहिजेत, नाऊ नाऊ नाऊ. अँड दे वेर कॉलिंग लाऊडली. अँड द ब्रिक हर्टल्ड फ्रॉम द एअर अँड क्रॅश थ्रू द प्लेट ग्लास विंडो ऑफ द पीपल नगर बँक. अँड वन साइड द ब्रिक केम अँड डॅश्ड द ग्लास पेन. द ग्लास विंडो ऑफ द पीपल नगर बँक. कुठून तरी एक भिरभरत वीट आली आणि या बँकेची काच या विटेने फोडली आणि ती काच खिडकीतून आत आली. नथू अराइव्ड नेक्स्ट मॉर्निंग टू स्वीप द स्टेप ऑफ द बँक. ही सॉ द रिफ्यूज अँड द ब्रोकन ग्लास अँड स्टोन्स क्लटरिंग द स्टेप्स. अँड नेक्स्ट डे नथू केम अँड ही सॉ देर वेर स्टोन्स अँड ब्रिक्स अँड अदर रिफ्युसेस ऑन द स्टेप्स. या स्टेप्सवर पडलेले त्याला दिसला कचरा भरपूर. रेझिंग हिज हँड्स इन अ जेस्चर ऑफ हॉरर अँड डिस्गस्ट ही क्राईड. आणि घाबरला तो.
आणि घाबरून ओरडला, होलिंग्स, सन ऑफ डॉग्स, ॲज दो इट इजंट बॅड इनफ टू बी पेड लेट. आणि लोकांना तो शिव्या द्यायला लागला. इट सीम्स माय वर्क हॅज ऑल्सो टू बी इन्क्रीज्ड. मला अगोदरच पैशाला उशीर झालाय म्हणून माझं हे काम वाढवून ठेवलंय का? ही स्मोट द स्टेप्स विथ द ब्रूम स्कॅटरिंग द रिफ्यूज. आणि त्याच्या ब्रूमनी, झाडूनी, कचऱ्यासोबत त्याला आता विटा आणि जाड किंवा दगड हे साफ करण्याचं काम लागलेलं आहे. गुड मॉर्निंग नथू, सेड द वॉशरमन्स बॉय. आणि सीतारामने त्याला गुड मॉर्निंग केलं. गेटिंग डाऊन फ्रॉम द बायसिकल, आर यू रेडी टू टेक अप अ न्यू जॉब फ्रॉम द फर्स्ट नेक्स्ट मंथ. पुढच्या महिन्यापासून नवीन जॉब करायला तयार आहेस का तू? यू विल हॅव टू, आय सपोज, नाऊ दॅट द बँक इज गोईंग आउट ऑफ बिझनेस. आणि आता तर मला वाटतं की तुझी बँक बंदच होणार आहे. हाऊ इज दॅट, सेड नथू. हॅवंट यू हर्ड. नथू म्हणतो, असं कसं घडेल? आणि मग सीताराम त्याला असं म्हणतो, हॅवंट यू हर्ड? वेल, you'd better wait here until half the population of Pipalnagar arrives to claim their money. तू ऐकलं नाहीस का? पिपलनगरमधली निम्मी तरी लोकसंख्या आत्ता बँकेमध्ये पैसे मागायला येईल. And he waved cheerfully. He did not have a bank account and sped away on his bicycle. And he was very happy. आणि आनंदाने त्याला हात हलवण्याने तो निघून गेला. तो आनंदी का होता? Because his account was not in the bank. Nathu went back to sweeping the steps, muttering to himself. Nathu परत गेला स्टेप्सकडे आणि तो he was cleaning the steps and he was muttering आणि तो काहीतरी पुटपुटत होता. When he had finished his work, he sat down on his highest step to await the arrival of the manager. झाडून काढलं आणि बँकेतल्या सगळ्यात वरची जी पायरी होती त्या पायरीवर बसला. तो मॅनेजरची वाट पाहत होता. He was determined to get his pay and he thought that today I will get my money. आणि त्याला असं वाटत होतं की माझा पगार आज मिळेल. Who would have thought the bank would collapse? कोणीतरी असा विचार केला होता का की बँक बुडेल म्हणून? He said to himself. तो स्वतःशीच पुटपुटत होता की असा कोणी विचार केलाय का बँक बुडेल म्हणून? And he looked thoughtfully into the distance. आणि दूरवर असा पाहत तो स्वतःशीच असं म्हणतोय, आय वंडर हाऊ इट कुड हॅव हॅपन्ड. आय वंडर, मला कळत नाही हे सगळं कसं घडलं. अँड द स्टोरी एंड्स. द बॉय हू ब्रोक द बँक. जो मुलगा असा आहे की ज्या मुलामुळे बँक दिवाळखोरीत निघालेली आहे, बँक बुडालेली आहे. खरंच या बँकेत पैसे नव्हते का? तर पैसे होते, पण अफवेमुळे लोकांनी याच्यावर विश्वास ठेवला नाही आणि मग ही अशा पद्धतीची कथा इथं संपलेली आहे. थँक्यू.